Good evening, students. In the yesterday's period, in the last period, we have studied the concept of derivability and derivative of a function. So let me share my screen. So in last period, we have studied that is what is meant by a function is derivable at a c. We say that f is derivable at c. So when we say that f is derivable at c, if this limit as h tends to 0, if limit as h tends to 0, f of c plus h minus f of c divided by h, if this limit exists, if this limit exists, then we say that the function is derivable at a point c. आपण एफ हे फंक्शन सी ह्या पॉइंटवर डेरिव्हेबल आहे असं कधी म्हणतो, जर एफ ऑफ सी प्लस एच मायनस एफ ऑफ सी अपॉन एच या एक्सप्रेशनचं लिमिट जर एक्झिस्ट होत असेल म्हणजे या लिमिटची किंमत ही कोणताही फायनाईट रिअल नंबर मिळत असेल तर आपण हे लिमिट एक्झिस्ट होतं म्हणतो, आणि हे लिमिट एक्झिस्ट झालं तर फंक्शन हे सी ह्या पॉइंटवर डेरिव्हेबल आहे किंवा डिफरन्शिएबल आहे असं म्हणतो. आणि ह्या लिमिटची जी काही किंमत मिळते या लिमिटच्या किमतीला काय म्हणतो आपण, आणि ह्या लिमिटची जी व्हॅल्यू असते त्याला काय म्हणायचं, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, फंक्शनचा सी ह्या पॉइंटवर डेरिव्हेटिव्ह. दिस इज डिनोटेड बाय एफ डॅश ऑफ सी. द व्हॅल्यू ऑफ द लिमिट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऍट द पॉइंट सी. आता आपल्याला माहिती आहे व्हेन वी से दॅट h टेंड्स टू 0, h टेंड्स टू 0 मीन्स h tends to 0 from right of 0, h tends to 0 from h tends to 0 means h tends to 0 from right, or h tends to 0 from left. So in the definition of derivability, या डेफिनेशन मध्ये h tends to 0 च्या ऐवजी h tends to 0 च्या ऐवजी जर असं असेल, जर लिमिट as h tends to आपण 0 प्लस च्या ऐवजी 0 प्लस 0 जर लिहिलं, लिमिट as h tends to 0, हे लिमिटिंग एक्सप्रेशन सारखंच असेल, f ऑफ c प्लस h मायनस f ऑफ c होल डिवायडेड बाय h. आता इथं h टेंड्स टू 0 च्या ऐवजी h टेंड्स टू 0 प्लस 0, एक तर 0 प्लस 0 किंवा ह्याला h tends to 0 प्लस असं लिहिता येईल. h tends to 0 प्लस लिहायचं किंवा h tends to 0 प्लस 0, 0 प्लस 0 म्हणजे h tends to 0 फ्रॉम राईट ऑफ 0. जर या लिमिटची किंमत एक्झिस्ट होत असेल, हे जे एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन याचं लिमिट एक्झिस्ट होत असेल तर त्याला म्हणायचं फंक्शनचा राईट हँड डेरिव्हेटिव्ह. जर याचं लिमिट एक्झिस्ट होत असेल तर त्याला राईट हँड डेरिव्हेटिव्ह ऍट सी असं म्हणायचं. इफ दिस लिमिट एक्झिस्ट, जर हे लिमिट एक्झिस्ट होत असेल तर याला काय, याच्या व्हॅल्यूला काय म्हणायचं, राईट हँड डेरिव्हेटिव्ह ऍट सी. याची जी किंमत मिळेल, इफ इट एक्झिस्ट देन द व्हॅल्यू ऑफ द लिमिट, हे जे एक्सप्रेशन आहे इथलचं हे, ह्या एक्सप्रेशनच्या लिमिटच्या किमतीला काय म्हणायचं, राईट हँड डेरिव्हेटिव्ह ऍट सी. This is said to be right hand derivative at c. याला right hand derivative at c असं म्हणायचं. आणि आपण लिहिताना कसं लिहिणार, म्हणजे हे जर लिमिट एक्झिस्ट होत असेल तर राईट हँड डेरिव्हेटिव्ह म्हणायचं, आणि ह्याची ह्या लिमिटची जी किंमत मिळेल त्याला कसं लिहिणार आपण, या लिमिटची जी व्हॅल्यू आहे याचीच किंमत काय लिहिणार, इज इक्वल टू एक तर ह्याला एफ डॅश ऑफ सी प्लस 0 असं लिहायचं, आयदर ह्या लिमिटची किंमत काय असेल, एक तर ह्याला एफ डॅश ऑफ सी प्लस 0 म्हणायचं किंवा आर एफ डॅश ऑफ सी.
आर एफ डॅश ऑफ सी म्हणजे राईट हँड डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऍट सी, ह्या लिमिटच्या किमतीला. तसंच लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह हा लिहिताना आपण कसं लिहिणार, एफ डॅश ऑफ सी मायनस 0 और एल लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्हला किंवा एल एफ डॅश ऑफ सी म्हणजे फंक्शनचा सी ह्या पॉइंटवर लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह. हे काय असेल, जर याचं लिमिट एक्झिस्ट होत असेल, लिमिट ॲज एच टेंड्स टू 0 मायनस 0 हे एक्सप्रेशन सारखंच असेल. आता एफ ऑफ सी प्लस एच मायनस एफ ऑफ सी होल डिवायडेड बाय एच, या हे जे एक्सप्रेशन आहे याचं लिमिट जर एक्झिस्ट होत असेल आणि या लिमिटच्या किमतीला काय म्हणायचं, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऍट द पॉइंट सी. आता एमसीक्यू मध्ये तुम्हाला एकतर विचारतील की हे एक्सप्रेशन देतील आपल्याला, हे जे आहे ना हे एक्सप्रेशन देतील, हे अंडरलाईन केलेले एक्सप्रेशन देतील आणि ह्याची किंमत जी आहे इज इक्वल टू डॅश 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 असं देतील. मग त्याच्यामध्ये एक ऑप्शन ए असेल, एक ऑप्शन काय असेल ए जर असे आहे, हे देतील की तुम्हाला आर एफ डॅश ऑफ सी असं देतील. दुसरं ऑप्शन असं देतील एल एफ डॅश ऑफ सी, आणि बी जे असेल ते असेल फक्त एफ डॅश ऑफ सी, आणि डी असेल हे नन अबो किंवा नन ऑफ द अबो, नन ऑफ अबो असं असेल. तर याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन काय असेल, आर एफ डॅश ऑफ सी राईट हँड डेरिव्हेटिव्ह. तर हाच एमसीक्यू लेफ्ट हँड साठी विचारतील, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह साठी, आणि हाच कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह साठी हे पण विचारलं जाईल. आता याच्यामध्ये ही जी डेफिनेशन आहे आपण इथं, मी हे समजण्यासाठी याला इक्वेशन नंबर 1 देतो. आता ही काय आहे, या लिमिटची किंमत म्हणजे या लिमिटची किंमत म्हणजे एफ डॅश ऑफ सी फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सी ह्या पॉइंटवर. जर सी च्या ऐवजी जर आपण एक्स घेतलं याच डेफिनेशन मध्ये इक्वेशन 1 च्या, तर काय मिळेल, लिमिट ॲज एच टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच. आता याचं लिमिट जर, हे जे एक्सप्रेशन इथं आपण लिहिलेलं आहे लिमिटिंग एक्सप्रेशन, याचं लिमिट जर एक्झिस्ट होत असेल म्हणजे कोणताही रिअल नंबर मिळत असेल -3 किंवा प्लस एखादा नंबर किंवा पॉइंट मधला नंबर, कुठलाही रिअल नंबर मिळत असेल, आपण म्हणतो लिमिट एक्झिस्ट होईल. आणि ह्याच्या लिमिटची जी किंमत असेल त्याला आपण काय म्हणणार, एफ डॅश ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन ऍट द पॉइंट एक्स. जर आपण फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आता असं लिहित असू, तर ह्या लिमिटच्या किमतीला एक एफ डॅश ऑफ एक्स म्हणायचं किंवा dy बाय dx असं म्हणायचं. तर ह्याच्यावर पण एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. आता यामध्ये आपण एक मागे एक्झाम्पल बघितलं होतं. मागे एक हा जो ही जी डेफिनेशन आहे, लिमिट ॲज एच टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे एफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आणि ह्याच डेरिव्हेटिव्हची ही जी डेफिनेशन आहे, दिस इज सेड टू बी द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. यालाच काय म्हणायचं, डेरिव्हेटिव्हचा फर्स्ट प्रिन्सिपल. दिस इज सेड टू बी फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला डिराइव्हड फंक्शन म्हणजे काय बघायचं आहे. डिराइव्हड फंक्शन म्हणजे काय बघा. आता एफ हे जर फंक्शन असेल आणि ह्या एफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण एफ डॅश असं लिहितो, मग जो काही डेरिव्हेटिव्ह मिळतो एफ डॅश, एफ एखादं फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश घेतला, तर मग हे एफ डॅश पासून जे काही फंक्शन मिळेल त्याला म्हणायचं डिराइव्हड फंक्शन ऑफ एफ. त्याला काय म्हणायचं,
डिराइव्ड फंक्शन ऑफ य. आता ह्याचं उदाहरण बघता येईल आपल्याला. समजा फॉर एक्झाम्पल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हे जर फंक्शन असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो आपल्याला, एफ डॅश ऑफ एक्स. मग एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स टू द पॉवर एन चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला जर यूज केला, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2 इंटू एक्स. मग एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा 2x मिळाला. मग हे 2x हे फंक्शन, ह्या फंक्शन पासून डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर हे फंक्शन जे मिळालं 2x, तर ह्याला म्हणायचं दिस इज सेड टू बी डिराइव्ड फंक्शन ऑफ एफ. एफ चं डिराइव्ड फंक्शन आहे खालचं. तर आता इथं एक एक्झाम्पल फक्त आपण घेऊ तिथं की ही जी डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आहे याच्यापासून डेरिव्हेटिव्ह फंक्शनचा कसा काढायचा. आपण इथं जे एक्झाम्पल घेतलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, याचाच डेरिव्हेटिव्ह कसा काढता येईल ते आपण बघू तिथं. बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर काढायचा असेल, एक्झाम्पल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो ते बघायचं आपल्याला. तर इथं ही डेफिनेशन लिहिलेली आहे डेरिव्हेटिव्हची. ही डेफिनेशन, ही जी डेफिनेशन आहे एफ डॅश ऑफ एक्स काढायची म्हणजे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, ती मी अगोदर लिहितो. लिमिट ॲज एच टेंड्स टू 0 limit as h tends to 0 limit as h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. आता या ह्याच्यामध्ये फंक्शनची किंमत ठेवायची आणि ह्याचं लिमिट काढायचं. मग ते f of x चा डेरिव्हेटिव्ह मिळाला. ह्याची जी किंमत मिळेल ना त्याला आपण डेरिव्हेटिव्हच्या किमती डेफिनेशन नुसार एफ डॅश ऑफ एक्स असं म्हणतो. तर बघा आता ह्याच्यात का कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत आपल्याला. एफ ऑफ एक्स प्लस एच ची किंमत काढायची, एफ ऑफ एक्स ची एक किंमत लागणार आहे. तर ह्या व्हॅल्यू मी इथं पुटअप करतो. आता ह्या व्हॅल्यू इथं मी पुटअप करतो. गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स, आपलं दिलेलं फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे. मग याच्यात एफ ऑफ एक्स प्लस एच आणि एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स ची किंमत पाहिजे. एफ ऑफ एक्स ची किंमत काय आहे, एक्स स्क्वेअर. आणि एफ ऑफ एक्स प्लस एच ची किंमत काय मिळेल, फंक्शनच कसं आहे इथं जे पुटअप करू त्याचा स्क्वेअर मिळतो. मग एफ ऑफ एक्स प्लस एच ची किंमत म्हणजे या एक्स प्लस एच चा स्क्वेअर मिळेल आपल्याला. तर आपण ह्या दोन्ही किमती ठेवूत ह्या वरच्या फॉर्म्युल्यामध्ये. लिमिट एच टेंड्स टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच आहे इथं, एफ ऑफ एक्स प्लस एच ची किंमत मी इथं ठेवतो काय, एक्स प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर हे मायनस इथं काय एफ ऑफ एक्स ची किंमत ठेवतो मी एक्स स्क्वेअर आणि होल डिवायडेड बाय काय आहे एच आहे इज इक्वल टू लिमिट ॲज एच टेंड्स टू 0. आता पहिली टर्म आहे एक्स प्लस एच चा स्क्वेअर, जसं ए प्लस बी